नमस्कार. मीरा, सत्या खूपच घाबरलेले असतात, कारण त्यांच्यासमोर जे सत्य आलेलं असतं ते खूपच भयानक असतं. देविकाची आई सगळं काही सांगत असते. आता राजवीरची आई नक्की कोण, हे सगळं सत्य निरूपाला समजलेलं असतं. आपली सून एका मुलाची आई आहे आणि तो मुलगा आपल्या मुलाचा नाहीच, हे समजताच निरूपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. निरूपा खूप चिडचिड करते. ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही समाप्त. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, बघितलंस का निरूपा, अगं बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ काय होऊन बसलंय. निरूपा, अगं तुला कळतंय का शेवटी काय झालं ते? अगं सगळं काही विस्कटलं, तुझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त झालाय. निरूपा, अगं या मुलीने तर तुला चांगलंच फसवलं. हे ऐकताच निरूपा मोठ्याने बोलते, सोडणार नाही मी तुला. का तू असं वागलीस? असं वागून तुला काय मिळालं? बोल ना, असं वागून तुला काय मिळालं? तेव्हा लगेच देविका म्हणते, आई आई प्लीज ऐकून तरी घ्या ना. त्यावेळेला निरूपा कसलाही विचार न करता देविकाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि देविकाला म्हणते, देविका पुरे, आता मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस तू, खोटारडी. देविका, तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. का असं वागलीस देविका, मला उत्तर दे. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही समाप्तच झालंय. मला हा विषय ताणायचाच नाही आहे. हा विषय इथल्या इथे बंद करा. आणि काय ग ये, तुला कुणी यायला सांगितलं होतं? त्यावेळेला देविकाची आई खूपच घाबरते. देविकाची आई बोलते, देविका, अगं माझ्या अंगावरती अशी चिडतेस का? का ओरडतेस तू माझ्या अंगावरती? देविका, नको ना अशी ओरडूस, अगं समजून घे ना तू. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, पुरे, आता सगळंच काही समाप्त. मला आता हा विषय नाही ताणायचा. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, अगं तुला आता विषय संपवायचाच असेल, कारण विषय संपवून तुला असं वाटत असेल की आता तू सगळं काही तुझ्या मनासारखं करू शकतेस. तर नाही हा देविका. एक गोष्ट लक्षात ठेव देविका, दिवस तुझे भरलेत. तू कसंही वागशील आणि तुला आम्ही सहन करू असं वाटलं? देविका, तुझ्या पापाचा पाडा आता भरलाय आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. आता तुझी वाट लागणार म्हणजे लागणारच. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, तरी मी तुला सांगत होतो निरूपा, हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. अगं ही पोरगी ना एक नंबरची विश्वासघातकी आहे, विश्वासघातकी. पण तू मात्र माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास, कारण आम्ही तर पनवती ना. येता जाता पनवती आम्हाला म्हणत होतीस, पण पनवती तर खऱ्या अर्थाने तूच घरात आणलीस. हे ऐकताच लगेच मोठ्याने निरूपा बोलते, पुरे, आता मला हा विषय ताणायचा नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपाला खूपच राग आलेला असतो. निरूपा बोलते, सत्यजित, आता झालं गेलं सोडून दे ना. सारखं सारखं आपलं तेच 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 कशाला बोलतोस? आणि तसंही सत्यजित, एक गोष्ट लक्षात ठेव, येता जाता मला हा विषय ताणायचा नाही आहे. प्लीज सत्यजित, हे सर्व थांबव, कारण या गोष्टींचा ना मला त्रास होतोय. तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो, पुरे झाला, अति होतंय आता तुझं. कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, पुरे, आता हा विषय इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला लगेच मीरा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते, देविका, मान्य आहे मला तुझं लग्न झालं होतं. देविका, सगळ्या गोष्टी मला पटतात, पण एकच गोष्ट तू सांग देविका, तुला खोटं बोलायची गरजच काय होती? तुला असं खोटं बोलून काय मिळालं होतं देविका? बोल देविका, बोल, मला उत्तर दे. त्यावेळेला देविका बोलते, मीरा, मग मी काय करू? पंकज तर माझ्याशी असं लग्न करणारच नव्हता. मला पंकजशी मनापासून लग्न करायचं होतं, माझं प्रेम होतं त्याच्यावरती. पण पंकजने तर मला फसवलंच. खरं सांगायचं तर त्याला फक्त आणि फक्त माझा पैसा पाहिजे होता. तेव्हा लगेच सत्या म्हणतो, एवढं जर का कळत होतं तर काय गरज होती असल्या पंकजच्या नादी लागायची? अगं देविका, तुला कितीतरी छान असा
नवरा मिळाला असता तू जर का खरं बोलली असतीस तर. काय मिळालं असं बोलून? बोल ना देविका बोल. त्यावेळेला देविका बोलते, पुरे झालं. येता जाता मला टोमणे मारू नकोस. मला समजतंय सगळं काही कळतंय, पण प्लीज समजून घे ना. मी काही मुद्दामून केलं नाही. तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव देविका, खोटेपणाने कोणत्याच गोष्टी मिळत नसतात. आणि तू जो खोटेपणा करायला निघाली होतीस ना, तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे. आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. अगं तू तुझ्या मुलाचा विचार केला नाहीस, तू तुझा विचार केलास. स्वार्थी बनलीस तू देविका. तू आई होतीस ना, तरीसुद्धा तू अशी कशी काय वागलीस? त्यावेळेला लगेच देविका बोलते, चुकलं माझं, कळतंय मला. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, काय चुकलं देविका तुझं? तुला तर या गोष्टीशी काही देणं घेणं नसेलच, कारण तुला फक्त हा पंकज पाहिजे ना, बाकी काहीच नको. देविका तुझ्या या अशा वागण्यामुळे काय झालंय माहिती आहे का? तू तुझ्या मुलापासून सुद्धा लांब गेलीस. देविका अगं जरा विचार करायचा होतास की तू काय करतेस ते, पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही आहे. देविका स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंस, पण स्वतःच्या मुलाला मात्र कधीच आईचं प्रेम दिलं नाहीस. आणि त्याचमुळे देविका आज तू एकटी आहेस. बघितलंस? देविका ग जरा विचार कर. तेव्हा देविका रडायला लागते. तेव्हा देविकाच्या डोळ्यातलं पाणी पुसायला राजवीरच पुढे होतो. आणि शेवटी त्याने देविकाच्या डोळ्यातील पाणी पुसलेलं असतं. त्यावेळेला मीरा बोलते, बघ देविका, ज्याच्यावरती प्रेम केलंस त्यांनी तर तुझी साथ तुझ्या संकटात सुद्धा दिली नाही, पण ज्याला 9 महिने पोटात वाढवलंस त्याचे हात मात्र तुझे अश्रू पुसायला लगेच आले. देविका, त्या मुलाला तू सांगितलं सुद्धा नाहीस की तू त्याची आई आहेस म्हणून. अगं ह्याच गोष्टीचा तू विचार कर. तुला या पंकजसोबत आयुष्य काढायचं आहे की तुझ्या मुलाला तुझं प्रेम द्यायचं आहे? बघ देविका, तूच विचार कर. त्यावेळेला देविका बोलते, मीरा, सत्या, तुम्ही माझे डोळे उघडलेत. तुम्ही मला आज नवीन दिशा दिलीत. खरंच सत्या, कसे आभार मानू तेच कळत नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, आभार मानायची गरजच नाही, कारण देविका तू चांगली आहेस मनाने मला दिसतं, पण तुझं वागणं चुकीचं आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो. देविका, प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील असं नाही, पण एक गोष्ट मात्र सांगतो, जरा विचार कर. तुला तुझ्या मुलासोबत राहिलं पाहिजे. तेव्हा लगेच देविका बोलते, तू अगदी बरोबर बोललास. त्यावेळेला निरूपा बोलते, अगदी बरोबर काय? तू जरी गेली नसतीस ना तरी मी तुला फरफटत घराबाहेर काढणारच होती, कारण तुझ्यासारखी पनवती मला आता या घरात नको. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता देविका नक्की काय निर्णय घेईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.